नमस्कार मंडळी. हा जो तुम्ही खोपा पाहत आहात ह्याला मेसी खोपा असं म्हणतात. जर तुम्हाला हा इझी टेक्निकने शिकायचा असेल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला खूप हिचा फायदा होईल. आता ब्रायडल सीझन स्टार्ट झालेला आहे. आपण ब्रायडलला किंवा स्वतःलासुद्धा हा खोपा इझिली रेडी करू शकतो, क्रिएट करू शकतो. काही अवघड नाही आहे. आपल्याला बस इयर टू इयर पार्टिंग करून घ्यायचे आहेत आणि मिडल लाईन जी आहे तेथून आपल्याला बारीक सेक्शन घ्यायचं आहे, जसं मी घेतलेलं आहे, आणि त्याला बॅक कोमिंग करून घ्यायची आहे आणि हेअर स्प्रे मारायचा आहे, जेणेकरून आपण जी बॅक कोमिंग केलेली आहे ती लॉंग लास्टिंग राहील. ठीक आहे. पुढे तुम्ही बघत आहात की मी असा ट्विस्ट करते आहे. ठीक आहे. आता ज्या साईडला मिडल लाईन आहे मी त्या साईडला तो ट्विस्ट करते. तुम्ही देखील तसंच करायचं आहे. आणि मी एक बॉब पिन लावून घेते आहे आणि जे केस आहेत जे मी ट्विस्ट केलेले आहेत ते मध्ये मध्ये मी त्याला लाईन क्रिएट करत आहे. ठीक आहे. शार्प लाईन क्रिएट करत आहे आणि त्याच्यावरती स्प्रे मारत आहे. तुमच्याकडे जोही कोणता स्प्रे असेल तर तो स्प्रे करा, नसेल तरी चालेल, कारण आपण पिन वगैरे प्रॉपरली लावला तर त्याला काही होत नाही, ते तसंच राहतं. त्याचप्रमाणे आपण ब्रायडलला करत असाल तर नक्की तुम्ही स्प्रे करा. एकदा पर्सनलला चालून जातं, पण ब्राईडला करावं लागतं. त्यानंतर परत मी सेकंड सेक्शन घेतलेलं आहे, ते पण बारीक घेतलेलं आहे आणि शार्प घेतलेलं आहे. ओके. ही व्हिडिओ भरपूर मोठी होते म्हणून मी थोडी फास्ट फॉरवर्ड करते आणि परत तुम्हाला ते डिटेलमध्ये दाखवते, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये हे चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. स्टार्टिंगला मी स्लो टाकली ह्याच्यासाठी की तुम्हाला ते क्लिअर कळेल की मी काय केलं आहे काय नाही केलं आहे. फास्ट फॉरवर्डमध्ये ती एवढी कळत नाही. ओके. अशाच पद्धतीने मी संपूर्ण करून घेतलेले आहे आणि मी जेव्हा यू पिन लावलेली होती, ठीक आहे, त्यांना मी रिमूव्ह करते आणि त्याला बॉब पिन लावून घेते आणि त्याला मी पॅक करून घेते सेक्शन. मी झिगझॅग पद्धतीने लावते जेणेकरून ते हलू नये. ओके. जे मागे दोन केस होते ते मी दोन पोनीमध्ये डिवाईड केले आणि जे आता मी करते त्या पद्धतीने ट्विस्ट करून त्याला मेसी वेणी करून त्याला गुंडाळून मी पिनच्या साह्याने, यू पिनच्या साह्याने मी ते फिट करून घेते. काही नाही, अगदी सोपं आहे. कोणालाही ज्यांना साधी वेणीसुद्धा येत असेल ना ते सुद्धा हे करू शकतात. काही अवघड नाही आहे. अशा पद्धतीने हा खोपा तयार होऊ शकतो. कोणाला मागे आता मी जे केलं आहे ते ट्विस्टिंगचं 2 पोनांचं, ते जर करायचं नसेल तर उलटी वेणी घालून तुम्ही मागे ती उलटी करून फोल्ड करून तुम्ही पिना लावू शकतात. तीसुद्धा पद्धत मी तुम्हाला एकदा दाखवेल. आता मी ह्याला रेडी केलेला आहे. हा फोटो ॲक्च्युली मी खूप जवळून काढलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी. थोडासा लांबून फोटो नाही आहे माझ्याकडे, असेल तर मी नक्की ॲड करेल. कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अजून काय तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा. बाय बाय.